नमस्कार. आज आपण भारतीय कलेच्या इतिहासातील एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी खरं तर आपल्या देशाची ओळखच बदलून टाकली. त्यांचं नाव आहे राजा रवी वर्मा. विचार करा की एक कलाकार, फक्त एक कलाकार, संपूर्ण देशाची आपल्या देवांकडे, आपल्या इतिहासाकडे आणि स्वतःकडे पाहण्याची दृष्टी कशी काय बदलू शकतो. चला, याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधूया. पण थांबा, त्यांच्या कलेबद्दल बोलण्याआधी आपण त्या कलाकाराला थोडं जाणून घेऊया, कारण त्यांची पार्श्वभूमीही त्यांच्या कलेइतकीच विलक्षण होती. तर कोण होते हे राजा रवी वर्मा? ते होते त्रावणकोरच्या राजघराण्यातील एक भारतीय चित्रकार आणि त्यांना एक खूप मोठी पदवी मिळाली आहे, आधुनिक भारतीय कलेचे जनक. केवढा मोठा सन्मान आहे हा, नाही का? ते फक्त एक सामान्य कलाकार नव्हते. त्यांच्या नावापुढे राजा का लागतं माहितीये? कारण ते थेट त्रावणकोरच्या महाराजांच्या घराण्याशी संबंधित होते. आणि 1904 साली ब्रिटिश सरकारने दिलेल्या एका सन्मानानंतर तर ही पदवी त्यांच्या नावाचा एक अविभाज्य भागच बनली. पण राजघराणं ही त्यांची ओळख नव्हती. खरी ओळख होती त्यांची कला, आणि ती कला त्या काळात अक्षरशः क्रांतिकारक मानली जायची. कारण त्यांनी असं काहीतरी केलं जे तोपर्यंत कुणीच केलं नव्हतं. त्यांनी पूर्व आणि पश्चिमेचा संगम घडवला. त्यांनी एक अफलातून प्रयोग केला. एका बाजूला त्यांनी घेतलं युरोपियन कलेचं तंत्रज्ञान, म्हणजे ऑइल पेंटिंग आणि एकदम रिअलिस्टिक जिवंत चित्र काढण्याची शैली, आणि दुसऱ्या बाजूला विषय घेतले आपले रामायण आणि महाभारतातले. आणि याचा परिणाम काय झाला माहितीये? अक्षरशः अविश्वसनीय. इतिहासात पहिल्यांदाच असं घडत होतं की देवदेवता ते फक्त देव्हाऱ्यातले देव राहिले नाहीत, तर त्यांना मानवी चेहरा मिळाला. ते आपल्यासारखेच हसणारे, रडणारे, विचार करणारे वाटू लागले. त्यांची काही चित्र तुम्ही नक्कीच पाहिली असतील, जसं की हंसाशी बोलणारी दमयंती किंवा दुष्यंताची वाट पाहणारी शकुंतला. या प्रत्येक चित्रात तुम्हाला तीच जादू दिसेल. पाश्चात्य तंत्र आणि अस्सल भारतीय भावना यांचा एक सुंदर मिलाप. पण रवी वर्मा इथेच थांबले नाहीत. त्यांचं एक मोठं स्वप्न होतं की ही कला फक्त राजवाड्यांपुरती आणि श्रीमंतांपुरती मर्यादित राहू नये, ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी. आणि याच स्वप्नातून एका मोठ्या क्रांतीचा जन्म झाला. त्यांच्या आयुष्यात अनेक महत्त्वाचे टप्पे आले, पण यातलं 1894 हे वर्ष हे सगळं बदलून टाकणारं ठरलं. कारण याच वर्षी त्यांनी रवी वर्मा फाईन आर्ट लिथोग्राफिक प्रेसची स्थापना केली. हा एक असा निर्णय होता ज्याने भारताच्या कलेचा इतिहासच बदलला. आता या प्रेसमागे एक खूप मोठा लोकशाहीवादी विचार होता. रवी वर्मांना वाटायचं की कलेवर फक्त काही मोजक्या लोकांचाच हक्क का असावा, ती तर प्रत्येकाच्या घरात पोचली पाहिजे. आणि या प्रेसमधून तेच शक्य झालं. म्हणूनच 1894 हे वर्ष आणि मुंबईत सुरू झालेला हा प्रेस भारतीय कलेच्या इतिहासातला एक टर्निंग पॉइंट ठरला. पहिल्यांदाच कलेचं इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणं शक्य झालं होतं. चला, आता बघूया की रवी वर्मा यांनी आपल्या कलेतून भारतीय संस्कृतीवर असा कोणता ठसा उमटवला जो आजपर्यंत पुसला गेलेला नाही. त्यांचा वारसा नेमका काय आहे? हे सगळं कसं घडलं तर त्याचे 3 सोपे टप्पे आहेत. सगळ्यात आधी त्यांनी एक नवी कलाशैली जन्माला घातली. मग छपाईच्या माध्यमातून ती घराघरात पोचवली. आणि यातूनच नकळतपणे त्यांनी संपूर्ण देशाच्या एका व्हिज्युअल आयडेंटिटीला, म्हणजेच एका दृश्यात्मक ओळखीला आकार दिला. आणि त्यांचा प्रभाव तो आजही आपल्या आजूबाजूला आहे. तुम्ही विचारही केला नसेल, पण आपल्या घरातल्या कॅलेंडरपासून ते सिनेमाच्या पोस्टरपर्यंत कुठेतरी रवी वर्मांचा प्रभाव दडलेला असतोच. त्यांनीच तर पॉप्युलर आर्टचा पाया रचला. थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांनी एक कमाल केली. त्यांनी पाश्चात्य तंत्र वापरून आपल्याच कथा, आपल्याच परंपरा इतक्या प्रभावीपणे मांडल्या की त्यातून लोकांमध्ये एक एकतेची, एक सांस्कृतिक राष्ट्रवादाची भावना निर्माण झाली. आणि मग हा सगळा प्रवास पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतोच की जर एका कलाकाराची दृष्टी एका संपूर्ण संस्कृतीला आकार देऊ शकते, तर मग आजच्या काळात आपल्या विचारांना, आपल्या दृष्टीला कोण आकार देत आहे? जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?